Hello students, in last video we started a new topic and the name of topic is enhancement of food production. Now in this video we are going to see a new point from topic and the name of point is microbes in human welfare. Students, microbes means microorganism ज्याला आपण सूक्ष्मजीव असं म्हणतो आणि या सूक्ष्मजीवाचा मानवाला दैनंदिन जीवनामध्ये कसा फायदा होतो त्याचा काय उपयोग होतो हा भाग या पॉइंट मध्ये आपण अभ्यासणार आहोत. स्टुडंट्स, वी नो दॅट देयर आर व्हरायटी ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स लाईक अल्गी, फंगाय, बॅक्टेरिया, व्हायरसेस, protozoans, nematodes are present everywhere in atmosphere, that is in soil, air and water. आपल्याला माहित आहे की ह्या पृथ्वी तलावरती अल्गी, फंगाय, बॅक्टेरिया, प्रोटोझोन्स, नेमॅटोड यासारखे अनेक मायक्रोऑर्गॅनिझम माती, हवा, पाणी यामध्ये अस्तित्वात आहेत. दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर in atmosphere, so they are called as omnipresent. वातावरणामध्ये सगळीकडे आहेत म्हणून त्याला omnipresent असं सुद्धा म्हटलं जातं. And we know that when these microorganisms enter in our body, then they causes infection and the body suffer from various disorder or diseases. But these microorganisms and their products are also beneficial to human welfare for food, health, medicine, agriculture and biocontrol. बघा, आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा एखादा सूक्ष्मजीव आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो तेव्हा आपल्याला त्याचं इन्फेक्शन होतं आणि आपण आजारी पडतो. आता या कालावधीमध्ये या 6 महिन्यांमध्ये आपण व्हायरल इन्फेक्शनसाठी फारच परिचित झालेलो आहोत. म्हणजे या ठिकाणी कोरोना आणि कोविड हा व्हायरस जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातो आणखीन आपल्याला त्याचं इन्फेक्शन करतो, आणखीन आपल्याला वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. इट इज अ डेंजरस प्रॉब्लेम इन फ्रंट ऑफ अस. अतिशय मोठा प्रॉब्लेम हा जगापुढे या ठिकाणी आहे. पण ही या सूक्ष्मजीवांची एक बाजू झाली की बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, व्हायरल इन्फेक्शन होतं, फंगल इन्फेक्शन होत असतं, आपण डॉक्टरांकडे जातो, औषध घेत असतो. मग फक्त हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हे सूक्ष्मजीव दुसऱ्या जीवांना फक्त डिसीज किंवा डिसऑर्डर्स तयार करतात का? तर नाही. ऑन अदर साइड these microorganisms and their products are also beneficial. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे सूक्ष्मजीव मानवाला फायदेशीर ठरतात. मग ते अन्न उत्पादन असेल, आरोग्य असेल, औषध तयार करणं असेल किंवा ऍग्रिकल्चर शेतामध्ये बायो कंट्रोल म्हणजे जैव नियंत्रण किंवा बायो फर्टिलायझर जैविक खत म्हणून या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग होत असतो. दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो युज्ड in a food and feed technology, waste utilization and energy generation. म्हणजे एनर्जी, ऊर्जा तयार करण्यासाठी बायोगॅस सारखे स्रोत असतील. वेस्ट युटिलायझेशन म्हणजे या ठिकाणी सिवेज, सांडपाणी जे आहे त्या सांडपाण्याला ट्रीटमेंट देऊन त्याचा पुनर्वापर, रिसायकल त्या ठिकाणी करता येत असते. फूड अँड फीड टेक्नॉलॉजी, अन्न आणि चारा ह्या दोन्ही तयार करण्यासाठी या ठिकाणी हे सूक्ष्मजीव मदत करत असतात. अँड सो दे हेल्प इन ह्युमन सिव्हिलायझेशन. मानवाचं नागरीकरण करण्यासाठी या ठिकाणी याचा महत्वाचा रोल असतो आणि ह्या सगळ्यासाठी बायोटेक्नॉलॉजी महत्वाची ठरत असते. व्हॉट इज मीन बाय बायोटेक्नॉलॉजी? बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैव तंत्रज्ञान. बघा डेफिनेशन काय आहे. बायोटेक्नॉलॉजी इज ऍप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स फॉर the processing of materials by biological agents to provide goods and services to humans or for a human welfare. म्हणजे जैव तंत्रज्ञान ही एक अशी ब्रांच आहे, अशी शाखा आहे की ज्यामध्ये वैज्ञानिक तत्वांचा वापर करून
काही घटकांवरती बायोलॉजिकल एजंट म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर करून प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यापासून काही उत्पादने, काही गुड्स तयार केले जातात आणि ते मानवाला बेनिफिशियल किंवा फायद्याचे ठरत असतात। आता ते बायोटेक्नॉलॉजी इज ऍप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स फॉर द प्रोसेसिंग ऑफ मटेरियल्स by biological agents to provide goods and services to humans or for a human welfare। डेफिनेशन मोठी आहे त्यामुळे याचा अर्थ समजून घेऊन ही डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे। The development of biotechnology is occurs in a two phase. One, traditional phase. This traditional phase has worked till 1971. 1971 पर्यंत या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी जी वापरली जात होती त्याला ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं। अँड सेकंड वन, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. दिस मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी वॉज डेव्हलप्ड आफ्टर 1970. 1970 नंतर जी वापरायला सुरुवात झाली त्याला मॉडर्न, आधुनिक बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं। This traditional biotechnology is based on fermentation by microorganisms like fermenting bacteria. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, फर्मेंटेशन म्हणजे किण्वन, ज्याला आपण आंबवणे असं सुद्धा म्हणतो। म्हणजे याच्यामध्ये एखाद्या सबस्ट्रेट वरती मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीनं केमिकल चेंजेस होतात आणि त्याच्यापासून काही नवीन घटक, नवीन पदार्थ तयार होतात आणि हे पदार्थ मानवाला उपयोगी ठरत असतात। दे आर युज्ड इन अ प्रिपरेशन ऑफ डिफरंट फर्मेंटेड फूड प्रोडक्ट्स। आणि ह्या बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून वेगवेगळे फर्मेंटेड फूड्स तयार केले जातात। फर्मेंटेड फूड म्हणजे आंबवलेले पदार्थ। आता ह्याचा काही आपण इथं अभ्यास करणार आहोत। द नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युज्ड इन अ प्रिपरेशन ऑफ फूड अँड सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर डायरेक्टली युज्ड ॲज अ सोर्स ऑफ फूड मटेरियल। बघा, हे जे सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव काही अन्न तयार करताना वापरले जातात, तर काही सूक्ष्मजीव हे डायरेक्ट अन्नाचा स्रोत म्हणून वापरले जातात। फर्स्ट वी आर गोइंग टू सी मायक्रोब्स इन अ फूड प्रिपरेशन, म्हणजे अन्न तयार करताना कोणते सूक्ष्मजीव आणि कोणत्या अन्न पदार्थांमध्ये वापरले जातात। फर्स्ट, डोसा, ढोकळा अँड इडली। बघा, हे सर्वसामान्यपणे सर्वांच्या घरामध्ये तयार केले जाणारे पदार्थ आहेत, डोसा, ढोकळा अँड इडली। दीज आर फर्मेंटेड फूड प्रोडक्ट्स प्रोड्युस्ड बाय युजिंग बॅक्टेरिया। हे आंबवलेले पदार्थ बॅक्टेरिया, जीवाणूच्या मदतीनं तयार केले जातात आणि हे तयार करण्यासाठी जे रॉ मटेरियल वापरलं जातं त्याला डफ असं म्हटलं जातं। म्हणजे हे तयार करण्यासाठी जे पीठ वापरतात त्या पिठाला डफ असं म्हटलं जातं। आता ह्याचं रॉ मटेरियल काय आहे ते जनरली आपल्या सगळ्यांना माहिती आहे। बघा काय आहे, रिमाइंड करा। दीज आर प्रोड्युस्ड बाय युजिंग राईस अँड ब्लॅक ग्राम। राईस तांदूळ, ब्लॅक ग्राम म्हणजे उडीद, विथ एअरबॉर्न ल्युकोनोस्टॉक अँड स्ट्रिप्टोकॉकस स्पेसीज ऑफ बॅक्टेरिया। बघा, ही सूक्ष्मजीवांची नावं आता तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे आहेत, कारण बरेच सूक्ष्मजीवांची नावं आता ह्याच्यामध्ये येणार आहेत। इथं आपण डोसा, ढोकळा आणि इडली याच्यासाठी काय नाव सांगितलेलं आहे, ल्युकोनोस्टॉक अँड स्ट्रिप्टोकॉकस स्पेसीज। Then the puffing of duff is due to production of CO2 gas during fermentation. आता हे जे पीठ तयार होतं हे पीठ फुगलेलं असतं किंवा ज्या इडली, ढोकळा, डोसा असतात ते पफी, स्पॉन्जी नेचर त्याचं तयार झालेलं असतं। अँड दिस पफिंग अपीअरन्स ऑफ दिस डफ ऑर दिस फूड प्रोडक्ट्स इज ड्यू टू प्रोडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस ड्युरिंग फर्मेंटेशन। जेव्हा हे पीठ आंबण्याची प्रोसेस सुरू असते तेव्हा त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइडचे बबल्स तयार होतात अँड दिस कार्बन डायऑक्साइड ट्रॅप्ड इन अ प्रोटीन ग्लुटेन अँड इडली मेक्स पफी। आणि हे CO2 गॅस
तयार होतो त्याच्यामुळं ही इडली किंवा डब हे पफी किंवा फुगलेलं तयार होतं. ह्याच्यामध्येच आपण एक एक्झाम्पल अजून एक इथं घेतलेला आहे ढोकळा. तर ढोकळ्यासाठी रॉ मटेरियल जे वापरलं जातं त्याला आपण रेड ग्राम फ्लोअर असं म्हणतो. रेड ग्राम फ्लोअर म्हणजे बेसन पीठ किंवा हरभरा डाळीचं पीठ अँड बटर मिल्क. बटर मिल्क म्हणजे ताक. The microorganism used for ढोकळा is a lactobacillus. बघा. Then next point is microbes as source of food. म्हणजे काही सूक्ष्मजीव अन्नाचा स्रोत म्हणून वापरले जातात. Some microorganisms or their fruiting bodies are directly used as a source of food because they are rich in proteins and vitamins. काही सूक्ष्मजीवांमध्ये प्रथिने आणि जीवनसत्व यांचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यामुळं हे सूक्ष्मजीव अन्न म्हणून वापरले जातात. याच्यामध्ये पहिला आहे सिंगल सेल प्रोटीन. दिस सिंगल सेल प्रोटीन इज ऑल्सो कॉल्ड ॲज SCP. बघा, एक्सपांड SCP किंवा व्हॉट इज लॉंग फॉर्म ऑफ SCP असा क्वेश्चन असेल तर त्याचा आन्सर असेल सिंगल सेल प्रोटीन. आता सिंगल सेल प्रोटीन याच्या नावामध्येच अर्थ आहे. सिंगल मीन्स वन, एक, सेल पेशी आणि प्रोटीन म्हणजे प्रथिने. एकाच पेशीमध्ये खूप सारे प्रथिने आहेत तेव्हा त्याला काय म्हटलं जातं सिंगल सेल प्रोटीन. बघा डेफिनेशन. द डेड अँड ड्राईड सेल्स ऑफ मायक्रोब्स लाईक बॅक्टेरिया, अल्गी, मोल्ड्स, ईस्ट विच आर रिच इन प्रोटीन अँड युज्ड ॲज अ फूड आर कॉल्ड ॲज अ सिंगल सेल प्रोटीन. म्हणजे बॅक्टेरिया, अल्गी, फंगाय, ईस्ट ह्याच्या ज्या मृत आणि वाळलेल्या पेशी आहेत की ज्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे आणि ज्याचा वापर अन्न म्हणून केला जातो त्याला सिंगल सेल प्रोटीन असं म्हटलं जातं. द डेड अँड ड्राईड सेल्स ऑफ मायक्रोब्स लाईक बॅक्टेरिया, अल्गी, मोल्ड, ईस्ट विच आर रिच इन प्रोटीन and used as a food are called as a single cell protein and their examples are chlorella, candida, yeast, etc. Then some mushrooms and truffles are directly used as a food belongs to higher fungi. Students, you know this mushroom. Mushroom in Marathi भूछत्र किंवा त्याला अळंबी असं म्हटलं जातं. अँड ट्रफल इज वन ऑफ द टाइप ऑफ फंगाय. ट्रफल हा फंगायचा एक प्रकार आहे. अँड दे बिलॉंग्स टू क्लास बेसिडिओमायसिटीज. फंगायमध्ये बेसिडिओमायसिटीज या क्लासमध्ये यांचा समावेश होत असतो. दीज मशरूम्स अँड ट्रफल्स प्रोड्युसेस लार्ज फ्लेशी फ्रुटिंग बॉडीज विच आर एडिबल. हे जे मशरूम्स आणि ट्रफल्स आहेत त्याच्यामध्ये मोठ्या फ्रुटिंग बॉडीज तयार होतात आणि ह्या फ्रुटिंग बॉडीज खाण्यायोग्य असतात. दे आर ग्रो इन अ रेनी सीझन ऑन अ डेड डिकम्पोज्ड ऑर्गॅनिक मॅटर. पावसाळ्याच्या दिवसामध्ये डेड ऑर्गॅनिक मृत कुजलेल्या अवशेषांवरती याची वाढ होत असते. दीज मशरूम्स आर लो कॅलरीड फूड. याच्यामध्ये कॅलरी ह्या अतिशय कमी प्रमाणामध्ये लेस अमाऊंटमध्ये असतात. Then fruiting bodies are sugar free, fat free, but they are rich in protein, vitamins, minerals and amino acids. Means it consists a rich source of nutrients. Mushrooms हे अतिशय जास्त प्रमाणामध्ये पोषक द्रव्य असलेलं एक फूड मटेरियल आहे आणि ज्याच्यामध्ये शुगर, फॅट आणि कॅलरीज बिलकुल नाहीत. अँड सो इट इज अ गुड फूड फॉर कार्डियॅक अँड डायबिटिक पेशंट. बघा, घरामध्ये आपल्या डायबिटिक आणि कार्डियॅक पेशंट असतात आणि त्यांचं पथ्य खूप असतं, हे खायचं नाही, ते खायचं नाही, का तर शुगर वाढते, फॅट वाढतात. तर त्यांच्यासाठी मशरूम हे गुड डाएट त्या ठिकाणी होतं कारण याच्यामध्ये लो कॅलरी आहेत, शुगर फ्री आहे, फॅट फ्री आहे, बट इट इज रिच इन प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स अँड अमिनो ऍसिड. इट इज अ न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ मशरूम. व्हॉट इज न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ मशरूम असा जर क्वेश्चन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे एवढं उत्तर अपेक्षित आहे. देन इट इज अ पिक्चर ऑफ मशरूम. बघा, डायग्राम बघितल्यानंतर तुम्हाला हे ओळखीचं वाटतंय. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मृत कुजलेल्या अवशेषांवरती किंवा पालापाचोळ्यावरती हे भूछत्र आपल्याला बघायला मिळतं. आता ह्याच्यामध्ये ही वरची अम्ब्रेला लाईक बॉडी आहे
ही त्याची फ्रुटिंग बॉडी आहे, अतिशय सॉफ्ट असते अँड इट इज कॉल्ड ॲज अ पीलस. याला पीलस असं म्हटलं जातं. ऑन डॉर्सल साइड इट कन्सिस्ट गिल्स. बघा खालच्या बाजूला बघितलं तर छत्रीच्या काड्यासारखे आपल्याला काही स्ट्रक्चर दिसतंय, त्याला गिल्स असं म्हटलं जातं. इट इज अ स्टॉक, हा देठ आहे, इट इज कॉल्ड ॲज अ स्टिप. म्हणजे जे भाग काय झाले, वरचा आहे तो पीलस, हा आहे तो गिल्स आणि खाली आहे तो स्टिप. आता हे जे मशरूम्स आहेत यातील काही मशरूम्स हे खाण्यायोग्य आहेत, तर काही मशरूम्स आहेत हे विषारी म्हणजे खाण्यास अयोग्य आहेत. हिअर सम इडिबल or non-poisonous mushrooms are there. See here, it is common name and it is a biological name of mushroom. Common name white button mushroom and its biological name Agaricus bisporus. Paddy straw mushroom, biological name Volvoriella volvacea. Oyster mushroom, biological name Pleurotus florida. बघा पुन्हा एकदा मी वाचते. व्हाइट बटन मशरूम अगॅरिकस बायस्पोरस, पॅडी स्ट्रॉ मशरूम वॉल्वोरिएला वॉल्वासिया, ऑयस्टर मशरूम प्ल्युरोटस फ्लोरिडा. हा चार्ट आहे तो पाठ करायचा आहे, जेणेकरून हे MCQ साठी किंवा 1 सेंटेन्स क्वेश्चन साठी विचारलं तर ते लिहिता आलं पाहिजे. सम मशरूम्स आर नॉन इडिबल, दॅट इज पॉइझनस, दे आर नॉट एबल टू इट, खाण्यायोग्य नाहीत. एक्झाम्पल टोडस्टूल्स अमॅनिटा. हे जे पॉइझनस मशरूम्स आहेत त्याला टोडस्टूल असं सुद्धा म्हटलं जातं, त्याचे एक्झाम्पल आहे अमॅनिटा. देन वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज डेअरी प्रोडक्ट्स. स्टुडंट्स, वी आर फॅमिलियर फॉर दिस वर्ड. डेअरी प्रोडक्ट्स मीन्स दुग्ध उत्पादन. दुधापासून जे पदार्थ तयार केले जातात त्याला डेअरी प्रोडक्ट्स असं म्हटलं जातं. अँड वी आर वेल नोन दीज डेअरी प्रोडक्ट्स. रिमाइंड, बघा काय काय डेअरी प्रोडक्ट्स आहेत. कर्ड, योगर्ट, चीज, बटर मिल्क आर डेअरी प्रोडक्ट्स विच आर प्रोड्युस्ड फ्रॉम अ मिल्क. दुधापासून हे डेअरी प्रोडक्ट्स दुग्ध उत्पादनं त्या ठिकाणी तयार केली जातात. कर्ड म्हणजे दही, योगर्ट म्हणजे दह्यासारखा घट्ट पदार्थ ज्याला मराठीमध्ये चक्का असं म्हणतात, ज्याचा उपयोग श्रीखंड आम्रखंड तयार करण्यासाठी केला जातो. चीज आपण वेगवेगळ्या डिशेसमध्ये वापरतो. बटर मिल्क म्हणजे ताक. आता हे डेअरी प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम्स लागतो ते आपण या ठिकाणी बघूया. लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया LAB like lactobacillus is added in a milk as a inoculum or a starter. This inoculum or starter is used in a preparation of milk products which consist of millions of lactic acid bacteria. बघा या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया किंवा लॅब हे मिल्क मध्ये ऍड केलं जातं. ह्याचा सोर्स जो वापरला जातो त्याला इनॉक्युलम किंवा स्टार्टर असं म्हटलं जातं. आणि हा स्टार्टर जो दुग्ध उत्पादने तयार करण्यासाठी वापरला जातो त्याच्यामध्ये असंख्य लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया असतात. देन these ferments lactose sugar of milk into lactic acid. हे लॅब काय करतं तर दुधामध्ये जी लॅक्टोज शुगर आहे त्या लॅक्टोज शुगरचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये करत असतं की ज्याच्यामुळं दिस लॅक्टिक ऍसिड कॉजेस कोॲग्युलेशन अँड डायजेशन ऑफ मिल्क प्रोटीन केसिन. या लॅक्टिक ऍसिड मुळे काय होतं तर मिल्क कोॲग्युलेशन याचा अर्थ दूध घट्ट होतं. अँड डायजेशन ऑफ मिल्क प्रोटीन केसिन, दुधामध्ये एक प्रोटीन असतं त्याला केसिन असं म्हणतात आणि त्याचं डायजेशन करण्याचं काम हा लॅक्टिक ऍसिड करत असतं. देन वी सी सम मिल्क प्रोडक्ट्स. फर्स्ट कर्ड. Microorganism used for curd is Lactobacillus acidophilus and it checks the growth of disease causing agent. Second, yogurt. The yogurt is produced by curdling of milk. घट्ट दही जे आहे त्यालाच योगर्ट असं म्हणतात. दही लावण्याच्या प्रोसेस मधूनच हे तयार केलं जातं. And the microorganism used
is a Streptococcus thermophilus and Lactobacillus bulgaricus. बघा प्रत्येक ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि ही मायक्रो ऑर्गॅनिझमची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. योगर्टसाठी मायक्रो ऑर्गॅनिझम आहे Streptococcus thermophilus, Lactobacillus bulgaricus. Then buttermilk. Buttermilk is acidulated liquid left after churning of butter from a curd is called a buttermilk. बटरमिल्क म्हणजे ताक. दही घुसळल्यानंतर सगळं लोणी काढल्यानंतर जे लिक्विड फॉर्म मध्ये राहतं त्याला आपण बटरमिल्क किंवा ताक असं म्हणतो. देन नेक्स्ट वन चीज. चीज इज युज्ड इन अ व्हेरियस डिशेस. वेगवेगळ्या डिशेस मध्ये या ठिकाणी चीज वापरलं जातं. इट इज अ कर्ड इज अ फिल्टर्ड टू सेपरेट व्हे. दह्याचं पाणी काढल्यानंतर जो मांस किंवा जे प्रोडक्ट राहतो त्याला चीज असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ चीज. अकॉर्डिंग टू टेक्स्चर, कॅरेक्टरिस्टिक, फ्लेवर, टेस्ट, देअर आर डिफरंट व्हरायटीज ऑफ चीज प्रोड्युस्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. त्या चीजचा पोत कसा आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहे, चव कशी आहे, त्याच्यावरून या चीजचे वेगवेगळे 3 प्रकार पडलेले आहेत. We are going to see one by one. 1. Roquefort cheese. This Roquefort cheese is produced by using microorganism Penicillium roqueforti. Penicillium roqueforti is a fungi. It is a picture of Roquefort cheese. It is a Penicillium roqueforti, which is a fungi, and it is a Roquefort cheese. Second one, Camembert cheese. Camembert cheese is produced by using microorganism Penicillium camemberti, and this Penicillium camemberti is also fungi, and it is a picture of Camembert cheese. Then third type of cheese is a Swiss cheese. This Swiss cheese consists of large holes, and these large holes are due to प्रोडक्शन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस. बघा हे ॲज कम्पेअर टू हे जर 2 आपण चीज बघितले तर हे 2 स्मूथ आहे, त्याच्यावरती होल्स नाहीत. पण हे चीज जर बघितलं तर याच्यावरती मोठे होल्स आपल्याला बघायला मिळतात. अँड दीज होल्स आर प्रोड्युस्ड ड्यू टू लार्ज अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साइड. अँड मायक्रो ऑर्गॅनिझम युज्ड फॉर स्विस चीज इज अ प्रोपिओनिबॅक्टेरियम शर्मनी. ह्याच्यासाठी जो मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो तो आहे प्रोपिओनिबॅक्टेरियम शर्मनी. नावातच आहे हा बॅक्टेरिया आहे. आय होप यू अंडरस्टँड ऑल दीज पॉइंट्स. लिसन दिस व्हिडिओ at least for 2 times, then write a short assignment on it. Thank you.